यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्या दिवशीच पुत्रदा भागवत एकादशी आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता की एकादशीचा उपवास तर आपण सोडत नाही, पण श्रावणी सोमवार मात्र संध्याकाळी सोडला जातो. मग आता करायचं काय? कारण की उपवास सोडला तर एकादशी मोडणार आणि उपवास नाही सोडला तर श्रावणी सोमवार कसा पूर्ण होणार? याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. फार तुमचा वेळ घेत नाही. 24 तारखेला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि यंदाची शिवामूठ आहे तिळाची. तिळाची शिवामूठ वाहून श्रावणी सोमवारची पूजा 24 तारखेला केली जाईल. पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशी सुद्धा आहे आणि एकादशीचा उपवास हा दिवसभर असतो. मग आता करायचं काय? अगदी सोपं उत्तर आहे त्याच्यावरती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रावणी सोमवारी भगर चालत नाही. भगर इतर वेळी आपण उपवासाला खातो, बरोबर. एकादशीच्या उपवासाला भगर चालते, पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही अशी मान्यता आहे. आणि म्हणूनच तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे, जसा तुम्ही नेहमी करता तसा उपवासाचे फराळाचे पदार्थ खाऊन. पण संध्याकाळच्या फराळात मात्र भगर खायची आहे. म्हणजे भगरीवर तुम्ही श्रावणी सोमवार सोडणार आहात, पण तुमची एकादशीसुद्धा मोडणार नाही, कारण एकादशीला तर भगर चालते. म्हणून दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकता, दूध घेऊ शकता, जसा उपवास इतर दिवशी करता तसा करू शकता. प्रश्न फक्त सोडवण्याचाच आहे ना, की उपवास सोडवायचा कसा? तर तो भगरीवर सोडायचा. संध्याकाळी शिवपूजन झाल्यानंतर भगर खायची, म्हणजे श्रावणी सोमवार सोडल्यासारखं होईल, पण तरीसुद्धा एकादशी मात्र मोडणार नाही. हा मधला मार्ग आहे. अर्थात आता काहींकडे उपवासाला भगर चालतही असेल किंवा काही आणखीन वेगळे पदार्थ असतील जे श्रावणी सोमवारी चालत नाही पण एकादशीला चालतात, ते तुम्ही उपवास सोडायला निवडू शकता. तुमच्याकडची जशी प्रथा आहे, परंपरा आहे, त्याप्रमाणे तुम्ही पदार्थांची निवड करू शकता. भगर एक साधारण माहिती आहे सगळ्यांना की नाही चालत श्रावणी सोमवारला, म्हणून त्या पदार्थावर तुम्ही उपवास सोडू शकता. श्रावणी सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याचा लाभसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. कशा प्रकारे? सकाळी भगवान शिवशंकरांची शिवामुठीची पूजा तुम्ही कराल, तेव्हा पांडुरंगाची पूजासुद्धा करा. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवात जो छोटा बाळकृष्ण असतो त्या बाळकृष्णाची पूजासुद्धा भगवान शिवशंकरांबरोबर करायची आहे. महादेवांची काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार असाल तर त्याबरोबरीने हरिपाठ किंवा विष्णू सहस्त्रनाम अशी पांडुरंगासाठी अर्थात विष्णू रूपासाठी, विष्णूंसाठी सुद्धा तुम्ही काही स्तोत्र म्हणू शकता. फार काही वेगळं करायचं नाही आहे. जशी नेहमी पूजा करतो श्रावणी सोमवारी तशीच करायची आहे. पांडुरंगाची एकादशीला जशी पूजा करतो तशीच करायची आहे. फक्त उपवास सोडतानाचा फरक लक्षात घ्यायचा आहे. बाकी तसंही श्रावणी सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो, त्यामुळे कुठेही मध्ये एकादशी मोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर अनेकांच्या मनात अशी सुद्धा शंका आहे की 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला भागवत एकादशी आहे, तर त्या दोन्हीपैकी कुठली एकादशी धरायची? तर अर्थात 24 तारखेचीच एकादशी आपल्याकडे केली जाते. स्मार्त एकादशी जी आहे ती संन्यासी लोक करतात अशी मान्यता आहे. आता स्मार्त आणि भागवत काय फरक आहे या दोन्ही एकादशींमध्ये? एकादशी अशी 2 दिवस विभागून काय येते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्या व्हिडिओमध्ये स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी अशा जेव्हा एकादशी 2 एकामागोमाग एक येतात तर त्यामागचं शास्त्रीय कारण समजावून सांगण्यात आलेलं आहे. शास्त्राचा आधारसुद्धा त्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन त्या व्हिडिओमध्ये होईल. तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आशा आहे की श्रावणी सोमवारी एकादशी आली आहे तर उपवास कसा करायचा, कसा सोडायचा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळालं असेल. तुमचं समाधान झालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, कारण त्या दिवशी आपल्याला दोन्ही देवांची पूजा करायची आहे आणि दोन्ही देवांचं स्मरण करायचं आहे. मंडळी, जाता जाता आणखीन एक छोटीशी आठवण. श्रावणी सोमवारी जी शिवामुठीची पूजा केली जाते ना, ती पूजा कशी करायची हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर एक पूजा विधीचा सेपरेट व्हिडिओ आहे, त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे. शिवामूठ कशी वाहायची, वाहताना काय म्हणायचं, वाहिल्यानंतर त्या धान्याचं काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओत मिळतील. आणि त्याचबरोबर पूजासुद्धा बघायला मिळेल. साहित्य काय काय वापरायचं पूजेमध्ये ते सुद्धा त्याच्यात दाखवलेलं आहे. तेव्हा त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुमच्या महत्त्वाच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळतील.
तेव्हा एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून बघाच. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.